त्यानंतरची पुढची एक महत्त्वाची मोठी बातमी आपण बघूया। विधानसभा निवडणुकीसाठी मनसेने आपल्या 2 उमेदवारांची घोषणा केलेली आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत आणि यावेळेला राज ठाकरेंनी मनसेच्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने 2 उमेदवारांची नावे जाहीर केलेली आहेत। मनसेने दक्षिण मुंबईतल्या शिवडी विधानसभा मतदारसंघासाठी पक्षातला निष्ठावंत चेहरा ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर यांना मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतलेला आहे। तर दुसरीकडे पंढरपूर विधानसभा मतदारसंघातून दिलीप धोत्रे यांची उमेदवारी जाहीर केली आहे। सध्या शिवडी विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाचे आमदार अजय चौधरी आहेत, तर पंढरपूरमध्ये भाजपचे समाधान आवताडे विद्यमान आमदार आहेत। मनसेने बाळा नांदगावकर आणि दिलीप धोत्रेंची उमेदवारी जाहीर झालेली आहे। त्यानंतर त्यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूया। पक्षाचा आणि सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा मनापासून आभारी आहे की त्यांनी माझ्यावरती विश्वास दाखवलेला आहे आणि मला पुन्हा एकदा शिवडी मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केलेली आहे। मी खात्रीने सांगतो की शिवडी मतदारसंघातील लोक निश्चितपणे यावेळेला राज ठाकरे साहेबांच्या उमेदवाराचा विचार करतील आणि विधानसभेमध्ये आपल्या हक्काचा माणूस आपला माणूस म्हणून बाळा नांदगावकरला पाठवतील। अतिशय आनंद झालेला आहे। माननीय साहेबांचे म्हणजे एवढे त्यांचे आभार कसे मानू हे मला कळत नाही। साहेबांचा आशीर्वाद काय माझ्या पाठीशी आहे, कारण साहेबांबरोबर मी गेली 33 वर्ष काम करतोय आणि साहेबांनी त्याची मला पोचपावती दिली आहे आणि साहेबांनी जो माझ्यावर विश्वास टाकलेला आहे तो विश्वासाला मी कदापि तडा जाऊ देणार नाही। निश्चितपणे येणाऱ्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून उमेदवार निश्चितपणे विजयी होईल याची मला खात्री आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।